वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतो महानुभावपंथी ज्ञान या चॅनलवर आपण महानुभावपंथाबद्दल ज्ञान ऐकत आहोत। यामध्ये आपण जे ऐकत आहोत की महानुभावपंथामध्ये उपदेश का घ्यावा, महानुभावपंथात प्रवेश का करावा, या विषयावर आपण ऐकत आहोत। तर या ठिकाणी भगवद्गीता श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला निमित्त करून सांगत असताना सांगितलेलं आहे की 3रा अध्यायामध्ये कर्मयोगात श्लोक नंबर 37 तिथं म्हणतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विंदेन मिह वैरिणम। म्हणजे श्रीकृष्ण महाराज सांगतात की संसारात आल्यानंतर ज्यावेळेस मनुष्य या जीवाला मनुष्यजन्म मिळतो आणि मनुष्यजन्मात आल्यानंतर हा संसारात येतो, त्यावेळेस याला काम म्हणजे सर्व काही मला मिळावे हे रजोगुणामुळे उत्पन्न होतं। म्हणजे त्याला असं वाटतं की काम म्हणजे काम आणि क्रोध हे कशामुळे उद्भूत होतात, कारण प्रपंचात आल्यानंतर संसारात आल्यानंतर माणसाला काम आणि क्रोध उत्पन्न होतो। म्हणजे काम म्हणजे काय की मला सर्व मिळावे हे माझं आहे आणि ते मिळवण्यासाठी तो सतत प्रयत्न करतो आणि त्यामुळे हे जे काही उत्पन्न होतं कामना ही रजोगुणामुळे होतं। म्हणजे रजस्वभाव रजोभाव जर उत्पन्न व्हायचा नसेल म्हणून राजसा तामसा धर्माधिकार नाही, म्हणून राजस तामस जो पुरुष आहे त्याला परमेश्वराच्या धर्मामध्ये अधिकार नाही। म्हणजेच याचा अर्थ परमेश्वर भक्ती तो करू शकत नाही राजस पुरुष, कारण तो लोभी आहे राजस पुरुष। आणि म्हणून त्या ठिकाणी जर तो रजोगुणाचा जो काही त्याला स्वभाव आहे तो सर्व काही मिळावे म्हणून तो काय करतो, न मिळाल्यामुळे तो क्रोध उत्पन्न होतो आणि त्याच्यामुळे त्याला क्रोध उत्पन्न होतो। तो कधीही तृष्ण न होणारा असा क्रोध निर्माण होतो की ते जे त्याला मिळायचे आहे ते कधीही तृष्ण होत नाही व सर्व पापांचे मूळ आहे। आणि म्हणून हा क्रोध काय करतो, सर्व पापांचे मूळ हा क्रोध आहे। म्हणून याला आपण मित्र मानायला नको, हा वैरी समान आहे। जो काम आहे आणि क्रोध आहे हे रजोगुणामुळे होतात, यांच्यावर आपण काय करायला पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे। ते वैरी आहेत आणि मला हे मिळावे मला ते मिळावे ही कामना आवश्यक ती गरज पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सर्व प्रकारच्या पापाला, भ्रष्टाचाराला आणि संतापाला कारण होतं। म्हणजे जशी ती कामना निर्माण होते, ती गरज पूर्ण झालेली आहेत, आपल्याला जे मिळालं आहे दैव भाग्याने मिळालेले आपल्याकडं आहे, शांतता पाहिजे, समाधानी पाहिजे आणि ते सर्व करून आपण परमेश्वर भक्तीसुद्धा करायला पाहिजे, आपल्या आत्म्याचं कल्याणसुद्धा करून घ्यायला पाहिजे। परंतु ती गरज पूर्ण झाल्यावरसुद्धा हा सर्व प्रकारची कामना वासना करत राहतो आणि त्या सर्व प्रकारच्या पापाला करून तो भ्रष्टाचाराला कारण होतो आणि भ्रष्टाचारामुळे तो काय करतो, ते आपुलकी त्याला निर्माण होते आणि त्याच्यामुळे तो पाहत नाही की आपल्याकडून कोणतं कर्म पाप होतं आहे आणि त्याच्यामुळे त्याला काय होतं, त्याला संताप निर्माण होतो आणि त्या संतापामुळे त्याला टेन्शन, BP, शुगर असे अनेक प्रकारचे जे आजार आहेत त्या आजाराला तो मूळ कारण होऊन जातो। म्हणजे त्याला टेन्शन वाढतं, जसं एखादी वस्तू मिळाली नाही, मनासारखी झाली नाही तर त्याला टेन्शन वाढते, किंवा ती मिळाली तरी त्याला आणखी मिळावी म्हणून त्याला BP, शुगर वाढते, आणखी प्रकारचे त्याला दुःख आजार मूळ कारण होतात। म्हणून वर्तमान काळी दुःखदायक हे काही आत्ताच या जन्मातच मनुष्य जन्मातच त्याला दुःखदायक आहे असं नाही, तर ते केल्यामुळं परमेश्वर भक्ती त्याच्याकडून न घडल्यामुळं त्याला मेल्यानंतरसुद्धा पुढच्या जन्मामध्ये जन्ममरण रूपी चक्रात कायमची भ्रमणवारी त्याला आहे। इथं आता दुःख आहेतच, जे मनुष्य जन्मात येऊन त्याला आत्ता जे काही काम क्रोधामुळे जे काही त्याला दुःख आलेलं आहे ते दुःख तो भोगतच आहे, परंतु मेल्यानंतरसुद्धा तो जन्ममरणाच्या चक्रामध्ये तो भ्रमवारी करणार आहे। म्हणून त्याला कायमची तृप्ती कधीच होणार नाही, कारण आताच या जन्मातच जर आपण तृप्ती करून घेतली नाही, स्वतःला जर समाधान मानून घेतलं नाही
आणि तृप्त करून घेतलं नाही, सुख मानून घेतलं नाही, तर ती कामाची तृप्ती कधी होणार नाही आणि पुढच्या जन्मातही होणार नाही. म्हणून उलट काय होईल, सतत अतृप्तीची जाणीव करून देता येईल. म्हणजे ती अतृप्तीमुळे आपल्याला पुन्हा 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 प्रपंचाकडेच आपण राहणार, प्रपंचाचीच धाव घेणार आणि प्रपंचातच आपला जन्म वाया जाणार. त्या प्रपंचासाठीच आपण सतत 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 भ्रष्टाचार वगैरे राबत राहणार, कष्ट करत राहणार आणि त्याच्यामुळे भ्रमंती आपली जन्ममरणाची कधीच बंद होऊ शकत नाही. म्हणून त्या कामामुळे काय होतो, हिंसाचार करतो. त्या कामवासनेमुळे हा काय करतो, हिंसाचार करतो, वाईट बोलतो, कोणालाही काय करतो किंवा डाकूगिरी करू शकतो, चोरी करेल, सप्तव्यसनामध्ये जाईल. दूतम मद्यम पितितम च पापाहार चौर्यम परदार सेवा वेशगणम, हे जे काही वेशागमन हे सप्तव्यसन आहेत. या सप्तव्यसनामध्ये सुद्धा तो जातो आणि त्या सप्तव्यसन याला लागून जातात. म्हणून हा काय करतो, भ्रष्टाचारी होऊन जातो. म्हणून या पापामुळे जन्ममरण व नरक याला प्राप्त होतात. म्हणून याच्या आत्म्याचं कधीच कल्याण होत नाही. जन्ममरणापासून हा स्वतःची सुटकाही करू शकत नाही आणि दुसऱ्यालाही तो आड येतो, दुसऱ्यालाही चांगलं कर्म करू देत नाही, परमेश्वर भक्ती करू देत नाही, स्वतःही परमेश्वराची भक्ती करत नाही, स्वतःही दान धर्म करत नाही, स्वतःही स्मरण करत नाही, चिंतन करून देत नाही. आणि त्याच्या बुद्धीमुळे, त्या काम क्रोधामुळे, त्याच्यामुळं लोभामुळे हा दुसऱ्यालाही देवधर्म करू देत नाही, स्वतःही दान करत नाही, दुसऱ्यालाही आड येतो, त्यालाही करू देत नाही. म्हणून यालामुळे याच्या जन्ममरण याला चुकत नाही आणि जन्ममरणाला प्राप्त होतो व नरकालासुद्धा हा प्राप्त होतात. म्हणून स्वतःला, ज्याला जर कधी स्वतःला ह्याला जर चांगली संगत किंवा याने जर स्वतःचा विचार केला आणि याने जर कधी आध्यात्मिक याच्यात प्रवेश केला किंवा याने जर कधी चांगल्याच्या संगतीमध्ये साधुसंतांची संगत याला लाभली तर मात्र याला थोडासा परिवर्तन होऊ शकतो. कारण माणसाला होत नाही, पुरुष प्रयत्न दैवाचे सहाय्य आहे, त्याने प्रयत्न केला पाहिजे. असा पुरुषाने जर प्रयत्न केला तर तो स्वतःला वाचवू शकतो. म्हणून स्वतःला परमेश्वराच्या शरणात न्यायला पाहिजे, परमेश्वराच्या शरणामध्ये जायला पाहिजे. कारण प्रपंचामध्ये कितीही काही केलं तरी पोट भरणार नाही आणि कितीही राबलं तरी ते संग येणार नाही. जे दिसतंय डोळ्याने ते आपलं नाही आहे आणि त्याच्यावरच आपण सतत जर प्रेम करत राहिलो तर परमेश्वर भक्ती, परमेश्वर गुरु आपण उपदेश आपल्याकडून घडणार नाही, नामधारक आपण होणार नाही आणि आपल्याला परमेश्वराचं स्मरण वगैरे चिंतन घडणार नाही. म्हणून त्यासाठी आपण स्वतःला परमेश्वराच्या शरणामध्ये जावं लागेल व आपल्या आत्म्याचे कल्याण करून घ्यावं लागेल. यासाठी आपल्याला उपदेश घ्यावा लागेल. म्हणून आजचा जो विषय आहे की उपदेश का घ्यावा, गुरु का करावा, नामधारक का व्हावं, तर याचा अर्थ तोच आहे की या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी आपण उपदेश घ्यावा लागणार. म्हणून उपदेश घ्यावा या विषयावर आपण निरूपण केलं आहे. तर अशा प्रकारे पुढच्या वेळेस आपण उपदेश का घ्यावा या विषयावर आपण पुढच्या भागामध्ये आणखी ऐकणार आहोत. आज आपण एवढंच ऐकून संपू. दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.